छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुढे बघा। आज 15वा वर्धापन दिन, या दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्व आलेलो आहोत। सर्वप्रथम मी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे सर यांना मी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी अशी विनंती करतो। या कार्यक्रमासाठी आज माझे उपस्थित राहिलेले सर्वांचे नावाचे मी आभार करतो, आभार मानतो आणि संस्थेच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ आपली उपस्थिती दर्शन याबद्दल मी मनापासून संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करतो। आज संस्था 15 वर्षांनी कार्यरत आहे। संस्थेचे कार्य त्यांना माहीत आहे, परंतु संस्थेने जे पर्यंत संस्थेने गरीब बेघर निराधार लोकांसाठी विधवा महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील यांच्यासाठी संस्थेने 14 वर्ष काम केले करत आहे। परंतु या फलटण शहरामध्ये आज आम्ही सर्वसाधारण सर्वे केला तर फलटण शहरामध्ये बेघर लोक ह्या लोकांचे आजचा हाल अतिष्ट होतात, कारण त्यांना एक तर राहायला निवारा नाही, त्यांच्या जेवणाची सोय नाही, त्यांच्या आरोग्याची नाही, कुठलीच सोय। ह्यासाठी माध्यमातून संस्थेने पुढाकार घेऊन ह्या बेघर लोकांसाठी फलटण शहरात फलटण शहराच्या परिसरात एक बेघर निवारा घर उभा करावा असं संस्थेचा पहिल्यापासून एक प्रयत्न चालू आहे। तो प्रयत्न अद्याप चालू आहेत आणि त्या प्रयत्न आतापर्यंत काय कुठले यश नाही। संबंधित विभागाला प्रस्ताव दिले, नगरपालिका, जिल्हा अधिकारी, तहसीलदार संबंधित विभागाच्या मंत्र्यांपर्यंत प्रस्ताव दिले, काही त्याला ठोसपणे असा निर्णय झालेला नाही, फक्त असं पण मिळालं आतापर्यंत। फक्त ही फलटण शहरात लोक घेतात त्यांच्यासाठी काय समाज एवढं सोनं काढताय, महिलांसाठी काढताय, विविध संस्था आहे म्हणजे योजना आहे। मग हे बेघर लोकांना कुठलीही समस्या शासनाने केली नाही। आम्ही ज्या टायमाला जिल्हा अधिकाऱ्यांना प्रस्ताव दिले त्या टायमाला जागेची मागणी, त्याला मला आम्हाला जागा उपलब्ध करून द्या, आम्ही आमच्या पदावर किंवा आमच्या स्वखर्चातून आम्ही एक छोटंसं निवारा घर उभा करू काय, परंतु काही ते पण झालेलं नाही। परंतु संबंधित विभागाकडे नगरपालिकेला यायला प्रस्ताव दिला, तो पण तसंच झालं। मग हे बेघर लोकांसाठी जी आहे संस्था एवढी कार्यरत काम करते, तेव्हा मग त्याला काय कुठले नाही, त्यासाठी संस्थेचा आज एवढ्या प्रकारचे चालवलेलं आहे किंवा घेतलेलं आहे संस्थेने। त्याला कुठेतरी सहकार्य मिळावं आणि आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ह्या रजलेल्या बेघर लोकांना कुठेतरी न्याय देण्याचं काम करावं एवढी मी कळकळीची आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि म्हणजे कसं आहे, याला कुठले गव्हर्नमेंट नाही काय नाही, असं पासून कार्यरत आहे, परत त्याला कुठलं अनुदान नाही काय नाही, ही स्वखर्चातून सगळ्याच्या ह्याच्यातून चाललेलं आहे। तरी सर्वांनी संस्थेच्या या चांगल्या कार्यासाठी प्रत्येकाने त्याला सहकार्य आणि हे बेघर निर्णयाची काम जी चालू आहे किंवा राहिलेला जो प्रश्न आहे त्याला कुठेतरी वाचा फंडाचं काम करावं एवढी मी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि आज लोकशाहीचा एक स्तंभ म्हणून एक पत्रकारिता आम्ही एक आशेने भावनेने पाहतो तुमच्याकडे। आमच्या ही जी भावना आहेत शासन दरबारी मांडा, याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम करा आणि ह्या बेघर निर्णयासाठी कुठेतरी मायबाप होण्याचं कार्य कुठेतरी करावं एवढी मी आज संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि या पुढील काळात सुद्धा आम्हाला सहकार्याची भूमिका ठेवा आणि सहकार्य मिळू द्या एवढे मी आज संस्थेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त सांगतो आणि आपल्याला एक विनंती करतो आणि माझे प्रस्तावित थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मोरेश्वर शिक्षण संस्था फलटण व सामाजिक संस्था 15व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी संस्थेचे संस्थापक हनुमंत मोरे मामा तसेच जे विश्वस्त आहेत त्या सर्वांना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो।
त्याचबरोबर संस्था आज आपण प्रस्तावना ऐकली, मामांची व्यथा ऐकली, याच्यामध्ये संस्था 15 वर्ष झालं अविरतपणे काम करते. बेघर असतील, निराधार असतील किंवा मानसिक संतुलन हरलेले जे काही व्यक्ती असतात त्यांच्यासाठी संस्था काम करते. पण त्या ताकदीनं प्रशासन म्हणा किंवा राजकीय शक्ती म्हणा ही मामांच्या पाठीशी उभा न राहताना आपल्याला इथं दिसतेय. तर त्याबद्दल खरं तर खेद आहे, कारण की सर्व स्तरावरती काम झालं पाहिजे. आज संस्थेच्या जागेची साधारण 14 ते 15 वर्ष झालं मामा पाठपुरावा करतायत, प्रशासनात करतायत, राजकीय स्तरावरती करतायत, परंतु त्या ठिकाणी त्यांना यश येताना दिसत नाहीये. प्रत्येक ठिकाणी त्यांची फक्त बोलवण होतीये, करूयात एवढाच त्यांना शब्द मिळतोय आणि त्यांना कुठेही जागा उपलब्ध होत नाहीये. याच ठिकाणी जर एखादा पुतळा बसवायचा असता किंवा काही मतांसाठी जर काही गोष्ट करायची असती तर निश्चितच राजकीय शक्ती त्या मागे उभा राहिली असती. परंतु खरंच समाजासाठी जर काम करायची वेळ आली तर 15 वर्ष झालं पाठपुरावा घेऊन सुद्धा आज साधी बेघरांसाठी घर बांधण्याची जी एक संकल्पना आहे त्याच्यासाठी जागा उपलब्ध होताना आपल्याला दिसत नाहीये. ही खूप मोठी शोकांतिका आहे. ही संस्था ज्यावेळेस मलटणमध्ये कार्यरत होती, मोरे मामांच्या माध्यमातून या ठिकाणी एक बालवाडी वर्ग चालू असायचा, त्यामध्ये माझा मुलगा शिकत होता आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की संस्था चांगल्या पद्धतीने काम करते, त्याला कुठेतरी सपोर्ट भेटला, समर्थन सपोर्टची गरज आहे. आणि त्या वेळेपासून मी या संस्थेशी जुडलो. मोरे मामांचं काम आवडलं मला आणि आपला एक खारीचा वाटा म्हणून आपल्या भागात ही संस्था काम करते म्हणून कुठेतरी तन मन धन ज्या पद्धतीने मला या संस्थेला एक मदत करता आली ती मी मदत करत राहिलो. यानंतर संस्थेचा 15वा वर्धापन दिन नियोजनाची आमची एक बैठक बसली. त्या बैठकीमध्ये मामा आम्ही सगळे बसलो आणि काय आपण उपक्रम करावा ही गोष्ट आमच्या समोर आली. त्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये तर संस्था कामच करते, परंतु समाजासाठी काम करणारा मूलभूत असा जो काही अंग आहे, घटक आहे, जी गोष्ट आहे, लोकशाहीचा 4था स्तंभ ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे पत्रकारिता. आणि मग त्या पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांसाठी, त्या बांधवांसाठी कुठेतरी संस्थेच्या मार्फत एक काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा छोटेखानी का होईना पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेच्या पुढे आर्थिक अशी खूप मोठी आव्हानं आहेत, त्याचबरोबर सामाजिक पण आव्हान आहेत. त्यामध्ये सामाजिक म्हणचाल तर मलटण सारख्या भागामध्ये संस्था चालवणं म्हणजे जिकिरीचं काम आहे. ठिकाणी सर्व आव्हानं समोर येतात. मी याच भागात राहतो. सामाजिक कार्याचं म्हटलं तर सगळ्यात मोठा या ठिकाणी अडथळा निर्माण होतो. याची कल्पना पत्रकार बांधवांना असेल, पण वस्तुस्थिती मोरे मामांना मला माहिती आहे. आपल्याला साधे बेंचेस जरी टाकायचं म्हणलं किंवा बोर्ड जरी लावायचा म्हणलं एखाद्या ठिकाणी तरीही खूप मोठं आव्हान येतं. मग संस्था उभा करणं ही तर खूप मोठी गोष्ट आहे. मोरे मामांनी सातत्याने 15 वर्ष झालं संस्थेचं काम केलं, ही आव्हानं पेलली. कुठंतरी काल बोलताना मोरे मामा म्हणले किती करायचं आणि यश कधी यायचं. मोरे मामांना मी एवढंच म्हणलं, आपल्याला सातत्याने काम करत राहणं एवढंच गरजेचं आहे. यश येणं न येणं हे सर्व परमेश्वराच्या हातात असतं आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही हे मी मोरे मामांना सांगितलं. आज सर्व पत्रकार बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर पुढील काळात संस्थेच्या मागे ताकदीनिशी पत्रकार बांधवांनी पण उभा राहावं. संस्थेला जी जागेची प्रमुख मागणी आहे ती पूर्ण व्हावी म्हणून पत्रकार बांधवांचं समर्थन शक्ती संस्थेच्या मागे उभा राहावी अशी मी त्या सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर पत्रकार बांधव आणि संस्थेचे संस्थापक यांचं पुनश्च मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांपैकी संस्थेला मार्गदर्शन व्हावं असे 2 शब्द पत्रकार बांधवांनी आम्हाला मार्गदर्शन करावं ही मी त्यांना विनंती करतो. संस्थापक अध्यक्ष मोरे मामा, तुमचे सगळे सहकारी, आज सर्वप्रथम त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम त्यांना संस्थेच्या
शुभेच्छा देतो. 15 वर्षाचा काळ हा खूप मोठा असतो आणि एखादी संस्था काढणं सोपं आहे, पण ती अविरत कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना चालवणं सगळ्यात मोठं. आणि माननी गेली 5 वर्ष पेरलंय त्याबद्दल अभिनंदन करतो. मामा मी 7-8 सामाजिक काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे आणि मामांचा जो महत्वाचा संस्थेचा जो उद्देश आहे निराधार बेघर लोकांचं जे उभं करायचंय त्यांना ते मला वाटतं आपण 1-2 वेळा नगरपालिकेत पण या विषयावर बसलो होतो. मुळात आता ज्या काही अडचणी आहेत शासकीय पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवर त्या खरं तर अगोदर आता माझं म्हणणं होतं की मामा त्यावेळी आपली चर्चा झाली की आपण इथून काय मागणी करण्यापेक्षा आपण वरूनच त्याबद्दल काहीतरी मागणी करावी, वरून खाली यावं असं माझं त्यावेळेस आमचा विषय होता. पण प्रशासकीय मानसिकता हा जो काही महत्वाचा याच्यामधला अलसता आहे सरकारची त्याबद्दल लोकांना इथं आपल्या इथं तर आता शेतात काम करतो जनावरांचा कोण आहे जो अधिकारी असतो इतकी प्रशासनाची काही आहे. तर त्याबद्दल आपण जे पत्रकारितेच्या माध्यमातून जे काय पत्रकार उपस्थित त्याच्या माध्यमातून जे काय तुम्हाला सहकार्य यादी आम्ही करत आलेलो तरी तुम्हाला ते सहकार्य राहील. आणि त्यामध्ये आता निवडणूक होती नगरपालिकेची लवकरच आता प्रशासनाच गेली 5-6 वर्ष निवडणूक झाल्यानंतर याबाबत काय गोडे आल्यानंतर यामध्ये बऱ्यापैकी ठराव करता येतो पाठवता येतो. काय निवडणूक झाल्यानंतर यामध्ये काय हालचाल करता येते का किंवा काय वेगळ्या पद्धतीने काय करता येते याबाबत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यात जे काय तुम्हाला सहकार्य करायचं ते आम्ही करू. त्यानिमित्तानं परत एकदा तुम्हाला सर्व संस्थेला पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द काकांचा सत्कार संस्थेचे संस्थापक हनुमंत मोरे सर यांच्या वतीनं करण्यात यावा अशी मी विनंती करतो. चेअर माग सावंत मॅडम तुम्ही थोडं सगळे तुम्ही जावा मी घेतो तुम्ही ओके नाही या मिनिट साहेब या दीदी इकडून घे बरं फोटो. ते व्हावा अशी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो. सगळे उद्या तुमचे सगळे सर समोर बघा पुढे बघा. हा बापूंचा यांचा सगळ्यांचा. याचबरोबर यानंतर संस्थेच्या वतीने आणि पत्रकारांच्या वतीने अरुणजी गायकवाड बापूंचा सत्कार करण्यात यावा अशी मी विनंती करतो. त्यानंतर अनिलजी कुंभार यांचा सत्कार पत्रकार बांधव संस्थेच्या वतीने करण्यात यावा अशी मी विनंती करतो. यानंतर पिसेदादांचा सत्कार त्याच्या वतीने पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात यावा अशी आपले दिव्यांग बांधव विशे साहेब यांचा सत्कार पत्रकार बांधव. त्याचबरोबर कोण राहिले या ठिकाणी गायकवाड वहिनी यांचा सत्कार ॲडव्होकेट दीक्षित मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी ॲडव्होकेट दीक्षित मॅडम यांना विनंती करतो. नमस्कार.
मोरेश्वर शिक्षण संस्थेत आज 15 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल